धर्म प्रवक्ता म्हणजे जातीय भेद. मनुस्मृती म्हणते की ब्राह्मण आपल्या जातीय कर्मानुसार कामे करीत जरी नसला तरी तो धर्म प्रवक्ता आणि वेदांचा पठण करणारा असू शकतो, परंतु शूद्र बनू शकत नाही. शूद्राने जर वेद ऐकले किंवा वाचले तर त्याला उकळत्या तेलात टाकावे. या प्रकारे मनुस्मृती ग्रंथ अत्यंत विसंगतीने भरलेला आहे. मनुस्मृतीतील अंधविश्वास. मनुस्मृती हिंदू आचारसंहिता आहे. ते एक अंधविश्वासाचे आणि पाखंडीपणाचे गाठोडेच आहे. यद्यपि आज हिंदूंनी विश्वासमोर मनुस्मृती आमचा आचारसंहितेचा ग्रंथ आहे असे म्हटले तर विश्वातील लोक मनुवादी हिंदूंना पागलात काढतील. आज मनुस्मृती आपला ग्रंथ म्हणताना भारतातील हिंदू लज्जास्पद अनुभव करताना आढळतो. याचे कारण हे आहे की जे काही मनुस्मृतीत लिहिलेले आहे ते एवढे बेढंगी आणि असंबद्ध आहे की त्याला कोणताच सभ्य समाज स्वीकारू शकत नाही. येथे आम्ही मनुस्मृतीतील अंधविश्वासावर संक्षिप्त प्रकाश टाकत आहोत. मनुरचित मनुस्मृती म्हणते की ब्रह्माच्या मनाद्वारे आकाश, आकाशाद्वारे वायू, वायूपासून अंधकार, अंधकारातून त्यास मिटवणारा प्रकाशयुक्त तेज, तेजातून जल आणि जलापासून पृथ्वी उत्पन्न झाली. याप्रमाणे मनुस्मृतीत दर्शविलेल्या सृष्टीरचनेचा क्रम आहे. हे वर्णन एखाद्या पागल रचित असावा. त्याला सृष्टीरचनेचे काहीच ज्ञान नसावे. पृथ्वी उत्पत्ती सूर्यापासून झाली हे आज सिद्ध झाले आहे. रचनेविषयक वर्णनाचे वाचकागणाने मनुस्मृतीतील अध्याय पहिला पहावा. विकारयुक्त तेजामुळे जल पाणी उत्पन्न होतो, ज्याचे गुणरस आहे. जलामुळे गंधात्मक गुणांनी युक्त पृथ्वी उत्पन्न होते. मनूचे हे थोतांड आहे. असे वाटते की मनू मूर्ख होता. त्याला विज्ञानाची कोणतीच माहिती नव्हती. मनूने राजेशाहीचा मजबूत बनविण्याच्या उद्देशाने अंधविश्वास पसरविला आहे आणि राजाला सर्व देवतांच्या अंशाने निर्मित दर्शवून आकाशस्थ पुरुष सांगितलेला आहे. मनू कोण होता हा प्रश्न इथे विचारणीय आहे आणि हे यामुळेच स्पष्ट होते की मनूने राजाला ईश्वरीय रूप प्रदान करून जनतेवर थोपविण्याचा षड्यंत्र केलेला आहे. अर्थात ईश्वराने इंद्र, वायू, यम, सूर्य, अग्नी, वरुण, चंद्र आणि कुबेर या 8 वेदातील अंशिक गुणाने युक्त राजा निर्माण केला. मनूचे हे विधान अतिशयोक्तीपूर्ण आहे. आज संसारात सर्वत्र राजलोक समाप्त झालेत. जर राजा हा ईश्वराने बनवलेला असता तर त्याचाच अंश असता तर राजा हा समाप्त कसा झाला असता? आज राजास ईश्वराचा अंश समजणाऱ्या पागल म्हटले जाईल. राजा ही संज्ञा आज लोकशाहीत निव्वळ अर्थहीन बकवास ठरते. मनूने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांनी उत्पत्ती क्रमश मुख, बाहू, उदर, पोट आणि पायातून सांगितले आहे. ह्या निव्वळ कपोलकल्पित थोतांड गोष्टी आहे. शूद्रांना त्रास देण्याचे हे एक षड्यंत्र आहे. ब्रह्मा किंवा ईश्वराद्वारे निर्मित वर्ण व्यवस्था असती तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र संसारातील प्रत्येक देशात पाहावयास मिळाले असते. रशिया, अमेरिका, चीन, जपान, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया येथे कुठेच ना ब्राह्मण आहेत, ना क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत. मनूने अंधविश्वास पसरवून शूद्रांच्या शोषणाचे षड्यंत्र रचले आहे. पहा मनू काय म्हणतो. संसाराच्या वृद्धीकरिता ब्रह्माने मुख, बाहू, जांघ आणि पायातून क्रमश ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांना जन्म दिला. मनू म्हणतो की द्विज ब्राह्मण जातीत जन्म घेणे चांगल्या कर्माचे फळ आहे. अर्थात शूद्र जातीतील जन्म हे वाईट कर्माचे फळ होय. आज देशात 75% शूद्र आहे. 10-15% दुसऱ्या धर्मातील लोक सोडून दिले तर केवळ 10-15%च ब्राह्मण द्विज राहतात. अर्थात भारतात 10 ते 15% लोक शुभ कर्माने पैदा झालेत. बाकी 75% वाईट कर्माच्या फळाने पैदा झालेत. खरे तर हे आहे. आज मनू जर असता तर त्याला जोड्यांचा हार घालून गध्यावर स्वार करून मिरवणूक काढल्या गेली असती किंवा बंदुकीच्या गोळीने ठार करण्यात आले असते. मनूच्या उपरोक्त विधानाने 75% लोकांचे मनोबल आज पायदळी तुडवून त्यांना अपमानित केले आहे. पहा. ही ब्राह्मणांच्या उपनयनाची विधी सांगितली गेली आहे, जी त्यांच्या पूर्वकर्माची पुण्याई प्रकट करते. ही अंधश्रद्धायुक्त बाब आहे की ब्राह्मण चांगल्या कर्माच्या फळाचे द्योतक आहे आणि शूद्र जन्म हा वाईट कर्माचे फळ होय. हे निव्वळ मनूचे षड्यंत्र आहे. न कुठला पूर्वजन्म आहे ना वर्तमान पूर्वजन्माचे फळ आहे. मनूचे हे कथन अंधविश्वासपूर्ण आहे. अर्थात कोणी दुरात्मा या जन्मातील वाईट आचरणाने किंवा मागील जन्मातील केल्या गेलेल्या पाप स्वरूपात प्राप्त करतो काय? वा रे मनूजी, आधी ब्राह्मणांकरवी शूद्रांच्या स्वरूपात त्यांचे हातपाय छाटून टाकल्या जात असे. कधी कधी सारख्या आसनावर बसल्याच्या गुन्ह्यादाखल त्यांचे पायावर कधी उच्चवर्णीय स्त्रीशी शय्यासोबत केल्यावर लिंग कापल्या जात असे. तर हे काय? त्या शूद्रांच्या वर्तमान किंवा भूतकाळातील जन्मातील वाईट कर्माचे फळ होते.
काय उच्च वर्णासह सारख्या आसनावर बसणे किंवा सवर्ण स्त्रीशी विवाह करणे पाप किंवा वाईट कर्म आहे, की त्यामुळे शिक्षा स्वरूपात त्याचे पार्श्वभाग किंवा लिंग कापले जावे, हा निव्वळ मनूचा अंधविश्वास आहे. या प्रकारे कर्माच्या नावाखाली मठ्ठ, बुद्धिहीन, मुके, आंधळे, बहिरे आणि विकृत चेहऱ्याचे चांगले कर्म करणारे हे निंदेस पात्र ठरतात. हा भ्रामक अंधविश्वासाचा प्रकार आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की गर्भावस्थेत कुपोषणामुळे मनुष्य विकृत शरीरयुक्त पैदा होतो. यात कर्माचा कुठे संबंध नाही. ब्राह्मणांनी आपल्या फायद्याकरिता हा अंधविश्वास पसरवला आहे की दान हेच धर्म आहे, कारण दान मागणे योग्य फक्त ब्राह्मणच आहे. हे ब्राह्मणांच्या स्वार्थी कृत्याचा एक भाग आहे. अर्थात सतयुगात तप, त्रेतायुगात ज्ञान, द्वापारयुगात यज्ञ आणि कलियुगात दान हेच धर्म आहे. पुढे म्हणून हेही म्हटले आहे की जो दान करत नाही, यज्ञात त्याचे सर्वनाश होते आणि तो पुढील जन्मात पशु बनतो. दानाच्या नावावर मनुस्मृती एवढा अंधविश्वास पसरवला आहे की त्यामुळे ब्राह्मण रोजच्या खाण्यापिण्याच्या विवंचनेतून मुक्त झाला. अर्थात श्राद्ध आणि मधुपर्वात विधिलिखित असूनही जो मनुष्य मांस सेवन करीत नाही तो मेल्यावर 21 जन्मापर्यंत पशु बनतो. अर्थात ब्राह्मणास मांसयुक्त भोजन देणे आणि ब्राह्मणाने मांस खाणे अनिवार्य आहे. पुढे पहा, ब्राह्मणाने आपल्या मांसयुक्त भोजनाच्या इच्छेने किती अंधविश्वास पसरविला. स्वतः ब्राह्मणांनी यज्ञाकरिता आणि सर्व यज्ञाच्या समृद्धीकरिता पशु बनवले आहे, त्यामुळे त्यांना यज्ञाकरिता मारणे हिंसा होत नाही. ब्राह्मणांनी आपल्या धनाच्या लोभापायी अनेक अंधविश्वासांना जन्म दिला आहे. पहा, तीळ, धान, तांदूळ किंवा उडद, मूग इत्यादीपैकी काही विधिवत दान केल्याने मनुष्याचे पितर 1 महिन्यापर्यंत तृप्त होतात. हा सगळा अंधविश्वास आहे. एवढे दान केल्याने किंवा अमुक अमुक पक्षाचे मांस चारल्याने प्रत्येक पक्षाच्या मांसानुसार वेगवेगळ्या वेळेपर्यंत पितर तृप्त होतात. जंगली डुक्कर आणि जंगली हत्या, म्हैसाच्या मांसाने 10 महिन्यापर्यंत, ससा आणि कासवाच्या मांसाने 11 महिन्यापर्यंत पितर तृप्त राहतात. गायीच्या दुधाच्या खीरमुळे 1 वर्षपर्यंत, पांढऱ्या रंगाच्या लांब कानवाल्या बकऱ्याच्या मांसामुळे 12 महिन्यापर्यंत पितर तृप्त होतात. काल, शाक, मोठ्या आकाराची मासोळी, गेंडा आणि लाल रंगाच्या बकऱ्याच्या मांस किंवा 9 प्रकारच्या अन्नाने अनंत काळापर्यंत पितर तृप्त होतात. पितर मांस आणि खीर खाल्ल्याने किती दिवस तृप्त राहतात? पितर असतातच, त्यांची काही शाश्वती नाही. हा तर सर्व अंधविश्वास आहे. परंतु एवढे निश्चित आहे की या सर्व गोष्टीमुळे ब्राह्मणांची भोजनादी व्यवस्था व दान दक्षिणामुळे मालामाल झालेत. त्यांचा रोजच मांस खाण्याची व्यवस्था झालेली आहे. मनुस्मृती म्हणते, जर उच्च जातीत जन्म घ्यावयाचा असेल तर शूद्रांनी ब्राह्मणांची गुलामी करीत राहावी आणि त्यांचे आश्रित म्हणून राहावे. जर असे करणार नाही तर तिथल्या तिथेच तो राहील. शरीर आणि वाणीने पवित्र राहणारा, श्रेष्ठ जातींचा ब्राह्मण सेवा करणारा, मृदुभाषी, अहंकारी नसलेला जो ब्राह्मणांच्या आश्रित आहे, दुसऱ्या जन्मात उत्कृष्ट योनीत जन्मला येईल. अर्थात हा तर निव्वळ अंधविश्वास आहे. पुनर्जन्म होत असतो किंवा नाही कोण जाणतो. यामुळे मात्र शूद्रांना ब्राह्मणांचे गुलाम बनवून ठेवण्याचा उद्देश मात्र सफल होतो. हा अंधविश्वास ब्राह्मणांचा फास जाळे आहे. पुढे आणखी पाखंडीपणा पहा. मनु म्हणतो की जप केल्याने मनुष्य आकाशात स्वरूप प्राप्त करून घेतो. जो आळस सोडून 3 वर्षेपर्यंत ओंकाराचा जप करतो तो हवेसारखा वायू तीव्र गतिमान होऊन आकाशात धारण करून पारब्रह्मात विलीन होतो. काय एखादी व्यक्ती वायूचे हवेचे रूप धारण करून पारब्रह्मात मिळून जात असते? किंवा एखादी व्यक्ती वायूचे रूप धारण करून आकाशात उडू शकते? ही निव्वळ थाप आहे, पूर्ण अंधविश्वास आहे. मनु म्हणतो की सकाळ संध्याकाळ जप केल्याने सर्व पापे नष्ट होऊन जातात. काय हत्या करून झालेले पाप जप केल्याने नष्ट होऊ शकते? कदाचित द्विज लोक लूट, शूद्रांची हत्या आणि बलात्कार याच आधारे करीत असावे, कारण जप करून पापातून मुक्त होण्याची संधी त्यांना होती आणि कदाचित याचकरिता असे पाप करण्यास व ब्राह्मणांना मारण्यास मनाई होती, कारण त्यांना जप करण्याचा अधिकार नव्हता. सकाळी आणि संध्याकाळी उभे राहून गायत्री मंत्राचा जप करणाऱ्यांचे पापे नष्ट होतात. संध्याकाळी जप केल्याने दिवसभराचे आणि सकाळी जप केल्याने रात्रभराचे पाप नष्ट होऊन जातात. कदाचित यामुळे ब्राह्मण दिवस रात्र हत्या आणि बलात्कार करतात. ब्राह्मणांच्या सुरक्षितेकरिता म्हणून आणखी काय अंधविश्वास पसरवले आहेत. अर्थात गुरु ब्राह्मणांचा उपवास केल्याने गधा, निंदा केल्यास कुत्रा, संपत्ती घेतल्यास कृमी, किडे आणि ईर्ष्या ठेवल्यास दुसऱ्यांच्या जन्मात किड्यांचा जन्म होतो. वा रे म्हणू, अंधविश्वासाच्या सहाय्याने ब्राह्मणांची कशी सुरक्षा केली की त्याच्याकडे कुणी डोळे उघडूनही पाहणार नाही. एखादा ब्राह्मण क्षत्रियांचा संघर्ष चालला. ब्राह्मणांना क्षत्रियांनी खूप मारले. कदाचित हे एवढे कुत्रे गधे दिसतात तेच ब्राह्मणद्रोही क्षत्रिय असावेत. शूद्रांनी तर कधी ब्राह्मणांची निंदा सुद्धा केली नाही. लक्ष्मणाने परशुरामाचे निष्फळ उपवास केला. कदाचित लक्ष्मणरूपी एक गधा याच गध्यात असावा. याप्रमाणे मनुस्मृती पूर्ण ग्रंथ
अंधविश्वासाने भरून पडलेला आहे. मनुस्मृतीतील मद्यपान आणि मांसाहार. रामायणासारखे मनुस्मृतीतही मांस सेवनाचे खाण्याचे भरपूर प्रमाण मिळतात. मनुस्मृतीमुळे स्पष्ट होते की देवी देवतांच्या नावावर निरपराध जीवांचे बळी दिल्या जात होते आणि बळीच्या निमित्ताने अशा निरपराध जीवांचे मांस पुरोहित आणि यज्ञ करणारे मोठ्या चवीने खात होते. पितरांच्या श्राद्धात बळी दिल्या जात होते आणि बळीतील जनावर कापून पुरोहितास खावयास वाढल्या जात होते. श्राद्धात मेंढी, बकरा, बैल, सांड, गाय इत्यादींचे बळी दिल्या जात होते. मनुस्मृतीत जनावरांच्या मांसापासून वेगवेगळ्या काळापर्यंत पितरांना तृप्ती मिळवण्याचे संकेत दिले गेले आहे आणि जागोजागी कत्तलखाने असल्याचे प्रमाण आहे. काही उदाहरणे खाली दिलेली आहे. उत्तम विधियुक्त पद्धतीने यज्ञकुंडातील अग्नी प्रज्वलित केल्यानंतर प्रदक्षिणेच्या निमित्ताने इंद्र, वरुण, यम, चंद्र इत्यादी अनेक सेवकांना बलिदान द्यावे. बल स्वरूपातील वस्तूचे डोके, पाय व शरीराच्या मध्यभागचे श्री, भद्रकाली, वास्तुशास्त्री या सर्वांना बळी द्यावे. वास्तू तयार होताना मागील बाजूस सर्वात्मभूतांना बळी द्यावे. प्रत्येक मासांचे पितरांना जे श्राद्ध केल्या जाते ते ईश्वरवादी समजले जाते, त्यामुळे ही विधी उत्तम मांसरहित करावी. देवतांना पितरांच्या श्राद्धात कव्य दिले गेले पाहिजे. हे कव्य काय असते? मनुस्मृती म्हणते. पुढे मनु म्हणतो की ब्राह्मणाने मांस अवश्य खाल्ले पाहिजे, कारण असे केल्याने तो पुढे पशुचा दोघांचेही कल्याण करतो. वा रे ब्राह्मणा, यांनी अनेक आपल्या मतलबाच्या गोष्टी लिहिल्या पहा. बळी देण्यात बळीचा पशु आणि पशुचा बळी देणारा वेद जाणणारा ब्राह्मण स्वतःला आणि पशुला स्वर्गात उत्तम गती प्राप्त करतात. मनु म्हणतात की यज्ञाकरिता बळी देण्याकरिता बळीस मारणे हिंसा ठरत नाही, कारण असे वेदात सांगितले गेले आहे. मनु पशु हत्या करून मांस खाण्याच्या इच्छेने वेदांचा सहारा घेतो पहा. जी हिंसा वेदानुकूल या संसारात केल्या जाते त्याला हिंसा समजू नये. वेदातूनच धर्म निर्माण झाला आहे, म्हणजे भरपूर जीव हत्या करा आणि त्यांचे मांस खा. पुढे तर म्हणून इथपर्यंत म्हटले आहे की जे मांस खात नाहीत ते परलोकात दुःख भोगतात पहा. अर्थात शास्त्रविधीने जे मांस शुद्ध आहे त्याला जो मनुष्य खात नाही तो परलोकात आजन्म पर्यंत पशु होत असतो. म्हणून गायीचे मांसही द्विजांना खाण्याकरिता आवश्यक स्वरूपात सांगितले आहे, जे स्वधर्मीय आचरणाने प्रसिद्ध आहेत, ज्याला वडिलांकडून धर्म परंपरेद्वारा मिळाला आहे. अशा द्विजा स्वच्छ आसनावर बसून पुष्पहार घालून गायीचे मांस मधुपर्कयुक्त पक्वान्नाने त्याची पूजा अर्चा करावी. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.